सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 22 कथेचे आधीचे सर्व भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. अहो, काय करता हे? अहो, सोडा मला, प्लीज सांगा तरी काय झालं आहे. वेदांतिका गयावया करत होती. तर तिचा सडू राक्षस काही न ऐकता फक्त तिला हाताला पकडून ओढत आणत होता. वेदांतिकाच्या येणाऱ्या आवाजाने खाली असणाऱ्या वसंतराव, साधना, राजीव आणि आरव सगळ्यांचं लक्ष पायऱ्यांवर गेलं. तर तिथे त्यांचा राक्षस त्या गोड बाहुलीला पकडून ओढत आणत होता. अरे काय झालं? असा का ओढतोस तिला? साधना समोर येत त्याला अडवत बोलली. त्यांच्या डोळ्यांवर तर विश्वासच बसत नव्हता. सकाळचं गोड रोमॅन्टिक सीन आता हॉरर सीन मध्ये कसा बदलला. साधना त्याला थांबायला समोर आल्याच होते की अभिने त्यांच्यावर असा काय जर्जरीत कटाक्ष टाकला की बिचारीची पाय जागीच थांबली. सगळे सुद्धा थबकलेच. तर वेदांतिका आता रडायला आली होती. आरवला तर तिला तसं बघून होत नव्हतं, पण तो सुद्धा अभिसमोर काहीच बोलू शकला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता. अभि वेदांतिकाला घेऊन तसाच घराबाहेर पडला. तसे सगळे सुद्धा त्याच्या मागे गेले. अभिने गाडीचा दार उघडला आणि वेदांतिकाला तिथे बसवलं. हे सगळं करताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते, म्हणून त्याच्या मनात काय चाललं याचा अंदाज तिथे कुणालाच लागत नव्हता. वेदांतिका तर तो जाईल तिकडेच बघत होती. आज तर तिला त्याच्या वागण्याचा तर्कच लागत नव्हता. अभि वेदांतिकाला बघून स्वतः ड्रायव्हिंगवर बसला. साधना त्याला आवाज देत होती, थांबायला सांगत होती, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी सुरू केली. आणि तो वेदांतिकाला घेऊन वाड्याच्या गेट बाहेर निघाला. बिचारी गुडिया, मला न दादाचं वागणंच कळत नाही. आरव चिडत बोलला आणि तसाच रागात आपल्या खोलीत निघून गेला. वसंतराव सुद्धा रागात होते. ते सुद्धा रागातच आपल्या खोलीत निघून गेले. राजीवजी यांनी साधना यांना बघून नकारात मान हलवली आणि ते सुद्धा आपल्या ऑफिसला गेले. तर साधनांच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली. इकडे गाडीत अभिचे डोळे रस्त्यावर लागले होते, तर वेदांतिकाचे डोळे अभिवर लागले होते. सोबतच मनात धाकधूक सुरू होती. थोडी भीती सुद्धा वाटत होती. काय माहिती कुठल्या मुहूर्तावर या राक्षसाची गाठ पडली. कधी काय आणि कसा वागेल ना समजत नाही. वेदांतिका अभिच्या चेहऱ्याला बघत मनात बडबडली. एकतर आधीच उशीर झाला होता, आता आणखी उशीर होणार. आरवदादा सुद्धा कॉलेजला निघून गेला असेल. मनातच वेदांतिकाचं अभिला बघून बोलणे सुरूच होते की अभिने गाडीला कडकचून ब्रेक मारला. तशी वेदांतिका थोडी समोर झाली. अभि गाडीतून उतरला तशी वेदांतिका सुद्धा आपल्या बाजूनं खाली उतरली. तिची नजर अजून राक्षसावरच रोखली होती. चल बोलून अभि समोर झाला. तशी आता वेदांतिकाचं लक्ष समोर गेलं आणि समोर तो भला मोठा मॉल बघून वेदांतिकाला तर चक्कर यायची बाकी राहिली होती.
पण तो तिला घेऊन आता इथे का आला, हा प्रश्न आता तिला पडलेला. पण सध्या तरी तिला त्याच्याच मागं जाणं भाग होतं. वेदांतिका आत आली. तो मॉल जितका बाहेरून आकर्षक दिसत होता तितकाच आतून सुद्धा खूप होता. माणसांनी गजबजलेला तो मॉल बघून वेदांतिका तर बघतच राहिली. अभि सरळ एका काउंटर जवळ येऊन थांबला. त्याने आजूबाजूला बघितलं तर तिथे सुद्धा मुलांच्या नजरा वेदांतिकावर पडत होत्या. या ग्लॅमरस दुनियेत इतकं निखळ सौंदर्य दिसणार आणि कुणी तिला बघणार नाही असं होईलच कसं ना. म्हणून ती जिथे जिथे तिथे तिथे माणसांच्या नजरा तिच्यावर पडतच होत्या. तसं आता अभिला काय करावं, तिला कुठं लपवावं असं झालं होतं त्याला. घरी तर तो त्याचा राग काढू शकत होता, पण इथे पब्लिक प्लेसमध्ये तो ते सुद्धा करू शकत नव्हता. म्हणून आतून त्याचा तीरपापड होत होता. त्याचे ते रागीट डोळे त्या सगळ्यांवर भिरभिरत पडत होते. येस सर, हाऊ कॅन आय हेल्प यू, तिथली सेल्स गर्ल म्हणाली. तेव्हा कुठे त्याची नजर तिकडे गेली. कुड यू प्लीज शो हर सम कॅज्युअल ड्रेसेस फॉर डेली वेअर, अभि बोलला. तशी वेदांतिका त्याला चमकून बघू लागली. डेफिनेटली मॅम, प्लीज कम, ती सेल्स गर्ल वेदांतिकाला इशारा करत बोलली. तशी वेदांतिका तिच्या सोबत गेली. तर अभि तिथेच मोबाईलवर काहीतरी करत होता. थोड्याच वेळात वेदांतिका त्या मुलीसोबत बाहेर आली. तसं जणू काही त्या मॉलमध्ये प्रत्येकाची वेळ जागीच थांबली. संपूर्ण मॉलच्या नजरा तिच्यावर येऊन थांबल्या. अभिला सुद्धा हा बदल आपल्या बाजूला जाणवला आणि त्याने समोर बघितलं आणि तो तिथेच पुरता हँग झाला. आता तर त्याला स्वतःचा आणखी राग येऊ लागला. कारण समोर वेदांतिका त्या ब्राऊन रंगाच्या चुडीदार सलवार सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. आता तर अभिला कळतच नव्हतं की ती नेमकी कशात जास्त सुंदर दिसते. म्हणजे साडीत हॉट अँड सेक्सी दिसते म्हणून त्याने तिला ते चेंज करायला सांगून स्पेशली तिच्यासाठी तो शॉपिंग मॉलमध्ये आला होता, ड्रेस घ्यायचा म्हणून. नाहीतर हा राक्षस कधी स्वतःसाठी सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आला नव्हता. पण आता तिला ड्रेसमध्ये बघून तो पुरता हँग झाला होता. ड्रेसमध्ये तर ती साडीपेक्षाही जास्त सुंदर भासत होती ती त्याला, एका निरागस बाहुलीसारखी. ओ गॉड, आता काय करू, ही तर साडीपेक्षाही ड्रेसमध्ये जास्त गोड दिसत आहे. कसा वाटतो आहे, वेदांतिका हळूच बोलली. यू लुकिंग व्हेरी मच प्रिटी बेबी डॉल. अभि काही बोलणारच की एक मुलगा जो नुकताच तिथे आला होता वेदांतिकाला बघून बोलला आणि त्याने वेदांतिकाला बघून किसचा इशारा केला. म्हणजे हिम्मत बघा या मुलाची, तिच्याच नवऱ्यासमोर तिच्यासोबत फ्लर्ट करत होता. मग कसा नाही त्याच्यातला राक्षस जागा होणार. हे लोक मुद्दाम बिचाऱ्याला डिवसतात आणि मग त्यालाच राक्षस म्हणून नावं ठेवतात. फालतूस त्याला बदनाम केला आहे लोकांनी. ए माकड तो, वेदांतिका त्या मुलाला काही बोलणारच की अभिने सरळ त्याच्या तोंडावर एक मुक्का दिला. तसं बिचाऱ्याचं गोरगुमट तोंड हेकडच झालं, सोबतच लाल सुद्धा. अहो, वेदांतिका घाबरून 2 पावलं पुढे आली. तिने आपला चेहरा इकडे तिकडे केला तर लोकांची गर्दी जमली होती.
से सॉरी. अभि त्या मुलाच्या कॉलरला हाताच्या मुठीत धरत दात ओठ खात त्या मुलाला बोलला. तर नुकतीच दाढी-मिशी आलेला तो बिचारा लेकरू थरथरू लागला. त्याचा कायच निभाव लागणार होता या राक्षसासमोर. सॉरी, तो मुलगा म्हणाला आणि तसाच नजर खाली करून परत सुटला. तशी राहिलेली गर्दी सुद्धा निघून गेली. काय करणार, फ्रीचा शो संपला होता ना. पण त्या गर्दीत दोन डोळे असे होते जे वेदांतिकामध्ये अडकले होते. जणू काही तिच्यासाठी तिथे आले होते. गर्दी गेली तसे ते सुद्धा लुप्त झाले. चल बोलून अभिने वेदांतिकाचा हात धरला आणि तिला सोबत घेऊन बिल काउंटरवर आला. त्याने तिथे बिल पे केलं आणि पुन्हा वेदांतिकाचा हात पकडून मॉल बाहेर पडला. त्याचा वागणं बघता आता तो एक पॉझेसिव्ह बॉयफ्रेंड वाटत होता, ज्याला आपली गर्लफ्रेंड कुणी हिरावून तर नेणार नाही ना, किंवा ती तर आपल्याला सोडून जाणार नाही याची भीती नेहमी त्याच्या डोळ्यात असते. तशीच भीती आज या बेधडक डोळ्यात दिसत होती. थोड्याच वेळात अभि आणि वेदांतिका त्यांच्या घरी पोहोचले. अभि, हे काय वागणं झालं का? आणि वेदांतिका कुठे आहे? तिला कुठे सोडून आलास तू? साधना वेदांतिका दिसली नाही म्हणून चिंतेत अभिवर आवाज चढवत बोलली. मॉम, अभि काही बोलणारच की. गुडिया, यू लुकिंग गॉर्जियस. आरव आत येणाऱ्या वेदांतिकाला बघून बोलला. तसं साधना यांचं लक्ष तिकडे गेलं. तर आता वेदांतिकाला सलवार सूटमध्ये बघून त्यांना सुद्धा गोड धक्काच बसला. वेदांतिका सुद्धा ओठांवर स्मित हसू घेत आत येत होती. तर साधना आणि आरवचा आवाज ऐकून वसंतराव सुद्धा वेदांतिकाच्या काळजीने लगबगीने बाहेर आले आणि तिला सुखरूप बघून आता कुठे त्यांना उसंत घेतली. कारण त्यांच्या या सडू राक्षसावर त्यांना काडी मात्र विश्वास नव्हता. याचं काय ना, सटकली मग पटकली. मग समोर कोण आहे, माणूस की बाई, याकडे याचं लक्ष नसते. म्हणून त्यांना आपल्या या नाजूक फुलाची काळजी होती. ओ गॉड, म्हणजे यासाठी दादाने तुला नेलं होतं आणि आम्ही सगळे, बोलून आरवने गालातच हसला. खरं तर हे मलाच आधी करायला हवं होतं. तुला साडीमध्ये कॉलेजला जाण्यात अनकम्फर्टेबल होणार, आरव बोलला. पण आता धक्का बसण्याची वेळ ही अभिची होती. म्हणजे त्याची बायको आता कॉलेजला जाणार आणि हे त्यालाच माहिती नाही. घरच्यांनी तर सोडाच, पण तिने सुद्धा त्याला सांगितलं नाही. म्हणून तो थोडा रागातच वेदांतिकाला बघू लागला. या माणसाला दुसरे कुठले भाव येतात की नाही काय माहिती, की देवाने सुद्धा याला एकच प्रकारचे भाव देऊन या भूवर पाठवला आहे, कुणास ठाऊक. याने देवाला सुद्धा रागात बघितलं असेल कदाचित, म्हणून देवाने सुद्धा दुप्पट रागात यालाच धरतीवर आपटून दिलं असेल. जसा होता तसाच. बरं दे गुडिया, मी सामान खोलीत न्यायला तुला मदत करतो, बोलून आरव वेदांतिकाच्या हातून त्या पिशव्या घ्यायला समोर झालाच होता की अभिने पटकन वेदांतिकाच्या हातून काही पिशव्या घेतल्या आणि सपासप पाऊलं टाकत पुढे झाला. तर वेदांतिका बाकीचं सामान घेऊन गुपचूप त्याच्या मागे गेली. खाली असणारे फक्त त्यांचं विचित्र वागणं बघून गालातल्या गालात हसत उभे राहिले.
ओके मॉम, मी सुद्धा आता कॉलेजसाठी रेडी होतो. गुडिया आली की आम्ही निघू. आरव बोलून आपल्या खोलीत धावला. सुनबाई, आम्हाला जे दिसत आहे तेच तुम्हाला दिसत आहे का? वसंतराव. हो बाबा, साधना स्मित हसत. चला मग, तुमचा हा सडू संसाराला लागला म्हणून समजाच. कारण जळण हीच तर प्रेमाची पहिली पायरी असते आणि अभिच्या वागण्यात आम्हाला ती दिसली आहे. फक्त या जळणने आगीचं रूप न घेता प्रेमाचा प्रकाश बनावा म्हणजे झालं. वसंतराव. तसंच होईल बाबा, शेवटी तुमची निवड आहे. साधना हसत. तुम्ही सुद्धा आमचीच निवड आहात सुनबाई, लक्षात असू द्या. काय बाबा तुम्ही पण, बोलत साधना किचनमध्ये निघून गेली. आता आम्ही कशाला थांबू इथे, आम्ही सुद्धा जातो आमच्या शयन कक्षेत, बोलून वसंतराव सुद्धा निघून गेले. वसंतराव बोलतात तसेच अभिची जळण घेईल का प्रेमाचं रूप, की मग उडेल आगीचा भडका? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.